मित्रांनो, प्रिपोजिशनमधील अतिशय महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे सिन्स. स्पर्धा परीक्षेमध्ये सिन्सवर हमखास प्रश्न विचारला जातो. सिन्स किंवा फ्रॉम हे दोन अतिशय इम्पॉर्टंट आहेत. आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणे अतिशय आवश्यक आहे. बघा, या ठिकाणी सिन्स कुठे यूज करायचा आहे? जेव्हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य असतं तर त्यामध्ये हमखास सिन्सचा उपयोग केलेला असतो. आता सर्वप्रथम प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स माहीत असणे आवश्यक आहे. आता या ठिकाणी सुरुवातीला सब्जेक्ट असतो, त्यानंतर हॅव ऑब्लिक हॅज असतं, त्यानंतर बीन हा प्रत्यय असतो, त्यानंतर क्रियापदाला मीन्स व्हर्बला ING प्रत्यय असतं आणि शेवटी असतो ऑब्जेक्ट. ही रचना प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची असते. या ठिकाणी आपण एक वाक्य बघूया. आय हॅव बीन, व्हर्ब घेतला स्टडी STUDYING स्टडिंग, व्हर्ब घेऊन ING प्रत्यय दिला आणि त्यानंतर ऑब्जेक्ट आहे. आय हॅव बीन स्टडिंग इंग्लिश. ओके, हा झाला वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा. क्लिअर आहे? तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? हा जो वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा, तर सिन्स हा प्रिपोजिशन यूज करताना काय करायचं आहे? बघा, या ठिकाणी आपण या ठिकाणी घेऊया राम हॅज बीन स्टडिंग. ओके, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचा इथपर्यंत यूज केला. त्यानंतर सिन्स मंडे. आता आपण डायरेक्ट वळूया ह्या प्रिपोजिशनकडे. सिन्स काय दाखवतं माहिती आहे का? जेव्हा वेळेचा एक टोक दाखवतो. काय दाखवतो? एक टोक. वेळेचं एक टोकापासून पुढील सांगितलं जात नाही, परंतु एक टोक निश्चित असतं. म्हणजेच राम हॅज बीन स्टडिंग सिन्स मंडे, म्हणजे मंडेपासून राम हा स्टडी करतो. क्लिअर आहे? त्यानंतर आपण दुसरं एक उदाहरण बघूया. राम हॅज बीन प्लेइंग सिन्स 4 o'clock. बघा, या ठिकाणी आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे? राम हॅज बीन प्लेइंग सिन्स 4 o'clock, म्हणजे 4 वाजल्यापासून राम हा काय करत आहे? खेळत आहे. म्हणजेच या ठिकाणी वेळेचा एक टोक दाखवलेला आहे, म्हणजे स्टार्टिंग टोक दाखवलेला आहे, एंड आपल्याला माहिती नसतो. क्लिअर आहे? तर त्यावेळेस आपल्याला सिन्स हे प्रिपोजिशन यूज करायचं आहे. सिन्स हा मोस्टली काय करतो मित्रांनो? हॅव बीन आणि व्हर्बला ING प्रत्यय असतोच त्यामध्ये. तर त्यावेळेस आपल्याला लक्षात ठेवायचं की तिथे सिन्स हा प्रिपोजिशन यूज करायचा आहे. फ्रॉमवर देखील बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो. आता फ्रॉम हा प्रिपोजिशन कधी यूज करायचा? जेव्हा वेळेचे दोन टोक दिलेले असतात तर त्यावेळेस फ्रॉम हा प्रिपोजिशन यूज केलं जातं. या ठिकाणी आपण एक उदाहरण पाहूया. राम इज STUDYNG, राम इज स्टडिंग फ्रॉम, म्हणजे कधीपासून? 7 AM to 10 AM. क्लिअर आहे? बघा, या ठिकाणी आपल्याला लक्षाला काय द्यायचं आहे? राम इज स्टडिंग फ्रॉम 7 to 10, म्हणजे राम हा अभ्यास करतो 7 ते 10. यामधील जे काय अंतर दिलेलं असतं, वेळेचा अंतर, वेळेमधील किंवा वेळेचा जो काही अंतर दिलेला असतो त्याला फ्रॉम हे प्रिपोजिशन यूज केलेलं असतो. त्या ठिकाणी आपण बरेच वेळेस प्रश्न असा पण विचारतात. समजा राम इज SUFFERED सफर्ड फ्रॉम मलेरिया MALERIA, म्हणजे राम हा मलेरियापासून सफर्ड आहे, त्याला डिसीज झालेला आहे. म्हणजेच कोणताही डिसीज जर लागण झालेली असेल तर त्यावेळेस फ्रॉम हे प्रिपोजिशन यूज करायचं आहे. क्लिअर आहे? आणि त्यानंतर तिसरा रूल काय आहे की ही हॅज गॉन फ्रॉम माय होम. या ठिकाणी पण बघा की वेळेचा एका टोकाचा उल्लेख केलेला आहे. माझ्या घरापासून तो आता जस्ट निघून गेलेला आहे, तर त्यावेळेस देखील फ्रॉम हा प्रिपोजिशन यूज केलेला असतो. आता या ठिकाणी फ्रॉम मध्ये काय लक्षात ठेवायचं?
की जेव्हा वेळेचा अंतर दिलेला असतो त्यावेळेस फ्रॉम हे प्रिपोजिशन यूज केलेला असतो. त्यानंतर एखादा आजार जडलेला असेल, सफर्ड फ्रॉम मलेरिया, सफर्ड फ्रॉम HIV, सफर्ड फ्रॉम we can say cholera, typhoid, TB. In this way we can use the from preposition. Then next third point is that he has gone from my home. म्हणजे माझ्या घरापासून जस्ट तो निघून गेलेला आहे, परंतु त्या ठिकाणी पोहोचले किंवा नाही पोहोचला आपल्याला अद्यापर्यंत माहिती नाही. तर अशा वेळेस आपण फ्रॉम हे प्रिपोजिशन यूज करायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ सबस्क्राईब बटनाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळत राहतील. थँक्यू.